नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। खूप दिवस झाले लेट ब्लॉग्स येतात आपल्या चॅनल वरती। त्याचं कारण तुम्हाला माहितीच असेल काय आहे, कारण ताईची तब्येत बिघडली आहे जरा। ताई आपला जो बाउन्सर आहे, आपल्या फॅमिलीचा जो बाउन्सर ज्याला आपण बोलतो, परत काय रांगडा गाडी बोलतो, तो सध्या हारातील ती अवस्थेमध्ये आहे। तर सगळ्या गोष्टी मॅक्झिमम घरातल्या ताई हँडल करते। रांगडा गाडीत जर आजारी पडला तर मग बाकी तर मग खटियाखडी। तर असा विषय आहे, त्याच्यामुळे ब्लॉग बनवायचा का नाही बनवायचा, कारण सगळं हॉस्पिटल वगैरे, मग त्या दवाखाना वगैरे सगळ्या गोष्टी। तर म्हटलं की कशाला आपण एक चांगलं काम करतोय, लोकांना सगळ्यांच्या काय ना काय गोष्टी चालतच असतात। त्यातून मी म्हणजे आपल्या इंस्टाग्राम असू दे किंवा युट्यूबच्या माध्यमातून असू दे, तर मला असं वाटतं की आपण काहीतरी पॉझिटिव्हिटी लोकांना द्यावी। ही माझी एक म्हणजे माझी अशी मानसिकता आहे। कारण काय युट्यूब हे क्षेत्र आहे ना सध्या, त्याला बहुतेक असे जे आहेत चॅनल्स, नाव नाही घेत, तुम्हाला माहितीच असेल, त्यांनी एक नाला बनवून ठेवलेला आहे लिटरली। तर मला असं वाटतं की आपण चांगलं करावं, चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून आपले व्हिडिओ, मी तर म्हणजे प्राऊडली सांगेन की लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने बघतील, असं आपण चॅनल आपलं मेंटेन ठेवलेलं आहे। तर त्याच्यामुळे कसं चांगले कॉन्टेंट वाईज मी तुम्हाला व्हिडिओ आजपर्यंत दिलेले आहेत। म्हणजे आता या 6 महिन्यापासून जर बघायला गेलं तर लोकांना पॉझिटिव्ह, लोक काय माहितीये का, एक गोष्ट मला प्रामुख्याने अशी कळते की लोक पॉझिटिव्ह गोष्टी खूप कमी घेतात, पण निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त घेतात। आणि भांडण, तंटा, हाणामारी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना खूप जास्त आवडतात। आणि आमच्यासारखे जे आहेत चांगलं काम करणारे, सो त्या चांगल्या गोष्टी खूप कमी लोक एक्सेप्ट करतात, ज्या की जास्त करायला पाहिजेत। तर कोणी नाही, आपण चांगलं काम करत राहायचं। चांगली माणसं जोडण्यासाठी मेहनत लागते आणि निगेटिव्ह लोक जोडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आता मी जरी हाणामारी करून जरी व्हिडिओ टाकला, काही करून टाकला, तरी असंच व्हायरल होऊन जाईल, पण आपल्याला तसं नाही करायचं। सो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया। ताईची तब्येत का बिघडली, कारण ताई सहसा आजारी पडत नाही, म्हणजे कम्पेअर टू आम्ही दोघं तर पेशंटच आहेत, मम्मी आणि मी। पण ताईचं आम्हाला असं काय कळलं ना की आम्हाला टेन्शन येतं, बाजू करायचं काय आता। पण मला हॉस्पिटलला जायचं होतं बीटी साठी, ब्लड ट्रान्सफ्युजन साठी। तेव्हा दीदीने घरातून टिफिन दिला होता, फक्त चपात्या आपल्याला बाहेरून घ्यायच्या होत्या। तर मे बी त्या चपात्या ज्या आपण बाहेरून घेतल्या ना, त्या एकदम म्हणजे लो दर्जाच्या होत्या, कारण त्या चपात्यांना तेलाचा एकदम घाण वास येत होता। सो मग त्याच्यामुळे थोडासा परिणाम झाला असावा। आता अवस्था बिकट आहे आमच्या रांगड्या गाडीची, तर ती होईल, सुधरेल। कालच सलाईन वगैरे लावून आली, परत आज पण बोलवलंय, तर आज संध्याकाळी जाऊ। तर मी म्हटलं की अपडेट द्यायची का नाही द्यायची तुम्हाला, हा एक मला प्रश्न पडला होता, कारण खूप फॅमिली मेंबर्स आपले व्हिडिओची वाट बघत असतात। मंदार येईल कधी, व्हिडिओ टाकेल, याची खूप लोक वाट बघत असतात। तर म्हटलं की एक अपडेट आपल्या चॅनलवर पण आली पाहिजे, कारण इथे आपले खूप लोक वाट बघत असतात। तिचं ऍक्च्युली चेस्ट पेन होत होतं, सो चेस्ट पेन आणि जळजळ, वॉमिटिंग, एसिडिटी, ह्या सगळ्या गोष्टी। आणि एसिडिटी तर खूप भयंकर विषय आहे। मी बोलेन झाला ना कोणाला तर लगेच इंजेक्शन घ्या पहिले, असं माझं सजेशन आहे। कारण गोळ्या 6-1 तासांनी इफेक्ट होतो त्याचा आपल्या शरीरावरती, पण इंजेक्शनचा लवकर होतो। तर ते ताईने घेतलं नाही, त्यावेळेला आम्ही गेलो होतो जेव्हा प्रॉपर तिला त्रास झाला होता। तर डॉक्टर म्हटले होते इंजेक्शन देऊ का, तर बाहेर येऊन ताई म्हटली की नको, म्हणून मी तिला सांगितलं होतं ताई इंजेक्शन घे, लवकर फरक पडेल। तर ते जर घेतलं असतं तर ते लवकर रिकवर झालं असतं, कारण तेव्हा ते ताजं होतं, पण ते अंगावर कुठली गोष्ट काढायची नाही। आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू। तर या फ्रेम मध्ये आता तुम्ही बघताय आपला गडी रे गडी, रांगडा गडी। तर आता सध्या ठीक आहे थोडंफार म्हणायला। आता म्हणजे आता बघ 2-3 दिवसापूर्वी आम्ही ऍडमिट झालो होतो अचानक, म्हणजे रात्री 1 वाजता ऍडमिट करायला लागलं होतं, कारण खूप जास्त चेस्ट पेन आणि हा जो मधला पोर्शन आहे छातीचा, तर तो खूप दुखत होता आणि असं एकदम रिकामं वोमिटिंग सतत होत होती पूर्ण दिवस लूज मोशन होत होतं। तर त्या सगळ्यामुळे मग ॲडमिटच करावं लागलं रात्री। इंजेक्शन, सलाईन्स वगैरे दिल्या, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो, सलाईन लावली, परत काल पण सलाईन लावली, आज पण सलाईन लावायची। तर आता पण म्हणजे मला कालपासून असं पूर्ण इकडे मोकळं वाटत होतं, लाईक हा पार्टमध्ये काय आहेच नाही असं वाटत होतं, म्हणजे तर खाली पोकळी निर्माण झाल्यासारखं। तर मग ते आता थोडंसं स्टेबल आहे, बट वीकनेस आहे आणि थोडंसं आहे अजून। तर ते बोलले की आपण पहिले अजून एक सलाईन लावूया, म्हणजे 2 सलाईनचे डोस कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतर मग CT स्कॅन वगैरे करायचा का, ब्लड टेस्ट अजून काय करायचं, तर त्याच्यावर आपण
डिसिजन. तर असं कधी झालं नव्हतं एवढ्या लेवलला ताईला. तर बघूया काय होतंय. आज सेकंड सलाईन लावायचे, त्याच्यानंतर मग तिला काय वाटतंय त्याच्यावर मग डिपेंड करायचंय नाही करायचं. तर मी म्हटलं की तुम्हाला पण ती अपडेट देऊनच टाकूया. ओके, खूप दिवसापासून आपल्याला एका हॉटेलच्या प्रमोशन साठी पण विचारत होते इंस्टाग्राम वरती. तर आता तिथेच चाललेलो आहे. मीरा रोड मध्येच आहे, कनकिया साईडला. तर आपले मीरा रोड मध्ये जेवढी पण विवस राहतात मीरा भाईंदर मध्ये, सो कधी मीरा रोड मध्ये आलात, तुमचं येणं झालं तर तुम्ही नक्की तिकडे जा. सो मी तुम्हाला तिकडचं थोडंफार दाखवतो. बघूया कसा काय माहोल आहे. लेट्स गो. तर त्याची फुल डिटेल तुम्हाला इंस्टाग्राम वरती बघायला मिळेलच. ओके, फायनली आलेलो आपण सिंधुदुर्ग हॉटेल मध्ये. आणि मागे बघताय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. म्हणजे प्रॉपर फुल मराठी आहे भाई, एकदम राडा. सो आता आपले मेन्यू येत आहेत, ते दाखवतो तुम्हाला. आणि थोडक्यात ॲम्बियन्स दाखवतो इकडचा. मस्त एक नंबर आहे भाई. समोरच लिहिलंय बघा, गर्व आहे मी मराठी असल्याचा. विषय आहे का, नाद आहे का. आणि बाहेर भगवा फडक. समोरची लोक बसलेत ना, ते डिरेक्टर वगैरे आहे, कसली तरी स्क्रिप्टिंगचा. दोस्तों इधर कंटिन्यू संभाषण चल रहे हैं. डिरेक्टर रायटर लोक बैठेले इधर आणि आडजोड चर्चा चालू. आडजोड एकदम भाई. अर्ध जेवण तर आलेलं आहे. डिझाईन तर एवढी खतरनाक केली ना भाई. टोमॅटो वरती डिझाईन. गावात लिंबू ओपन करून ठेवलंय भाई. थांबा मी दाखवतो. अख्खा लिंबू ओपन करून ठेवलेलं. क्रिएटिव्हिटी बघताय. आणि हा टोमॅटो आहे, हा टोमॅटो आहे. त्याच्यामध्ये पण डिझाईन बघा भाई. भाई प्रो. आणि लहान मुलांसाठी डिश आहे. अरे यार, मी खरंच ताईला मिस करतो यार. आज तिची खास गरज होती, बट कोई नाही. अशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला खूप येतील. मला माहिती आहे आपल्या घरात एक्स्ट्रा बॅकला कोण करणार नाही, सपोर्टला कोण करणार नाही. जे काय असतं ते ताईच करते सगळं घरामध्ये. सो अभी उसका तब्येत बिगड़ गया, तो अभी सबका असा खेळ मांडी वो हो गया. मटन थाळी आहे आणि हे सगळे प्लॅटर्स आहेत. हा भाई क्रॅब लॉलीपॉप आहे. मध्ये पहिल्यांदा क्रॅब लॉलीपॉप खाल्लाय भाई. खतरनाक विषय. हे सगळं जेवण वगैरे तर झालेलं आहे. आणि भाई काय बाप जेवण होतं, म्हणजे मस्करी नाही करत आहे. टेस्ट जी आहे ती बाहेर इतर खाल्लेली जी टेस्ट आहे तशी नाहीये. घरगुती विषय वाटतोय. तर तेच आहे. इकडचे जे ओनर आहेत ना, त्यांचं गाव मालवण आहे, ते स्वतः मालवणचे. सो त्यांचे मसाले गावावरून येतात स्पेशल. आणि आता स्पेशल आपल्याला कोकम सरबत दिलेलं आहे भाई. ओके गाईज, आतापर्यंत जे मी तुम्हाला दाखवलं ते तर भन्नाटच होतं. मी पर्सनली रिकमेंड करेन की तुम्ही नक्की या. आपल्याला ज्यांनी इथे इन्व्हाइट केलंय ते दादांना भेटवतो मी तुम्हाला. ओंकार दादा, त्यांनी आपल्याला इथे इन्व्हाइट केलं होतं. सो नमस्कार दादा. नमस्कार. आमच्या हॉटेलमध्ये आपण स्पेशली सर्व सी फूड्स ठेवतो. तसं आपल्याकडे भरपूर प्रकारचे फिश आहेत, जसं सुरमई बोला, पापलेट बोला, खेकडे आहेत आपल्याकडे. खूप सारे पापलेट, मांदेली, बोंबील. तसंच आपल्याकडे एक असा स्टार्टर आहे की एक लोकांना चिकनमध्ये मालवणीचा फ्लेवर देतो, त्याला आपण बोलतो चिकन मालवणी पकोडा. फायनली निघालो इथून. जे काय आहे ते तुम्ही इंस्टाग्रामवर सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील, कुठे आहे काय आहे, कॅप्शन मध्ये सगळं एकदम. आणि आता विचार करतोय थोडा मैत्रिणीला भेट देऊन जाऊया. इथेच राहते ती लक्ष्मी पार्क मध्ये. चला फायनली निघालोय. मैत्रिणीला पण भेटलो. खूप ती ऍक्च्युली स्कूलची मैत्रीण आहे, माझी क्लासमेटच आहे. सो 5वी 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि बेस्ट फ्रेंड आहे माझी. माझे टिफिन कधी नसला ना तर ती मला हेल्प करायची. इव्हन माझा जरी असला खाऊन झाला तरी मी तिच्या बाजूला बसून टिफिन खायचो. तर खूप चांगलं वाटलं भेटून. आणि त्यांचा इथे बघा स्टॉल आहे समोर. हा त्यांचा स्टॉल आहे इथे वडापावच्या गाडीचा. कधीतरी आपण तो पण कव्हर करू, मी दाखवेन तुम्हाला. आणि एकदम फ्रेश बाई. मी बघितलं आता ते काकी भाजी तयार करतात वडापावची, बघून खूप आनंद झाला. आणि फ्रेश मी ऐकलं असं की म्हणजे त्या स्वतः म्हणाल्या मला की फ्रेश वडापाव विकते मी, म्हणजे ज्या ज्या वेळेला पाहिजे त्या त्या वेळेला तळून विकते. आज अगोदरच असे बनवून वगैरे नाही ठेवत. सो हे ऐकून खूप भारी वाटलं. कधीतरी आपण भेट देऊ. संपूर्ण आठवडा माझा इतका खराब गेलाय ना, म्हणजे मी सांगू नाही शकत. लिटरली आता बोलायला जमतंय मला. आणि 2 दिवस झाले सतत सलाईन. अचानक रात्री 1 वाजता ऍडमिट केलं होतं, कारण जे बाहेरचं खाण्यात आलंय त्याच्यामुळे. आणि ते एकदम म्हणजे काय भावती कशी होती ना चपाती वगैरे, ते एकदमच विचित्र. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण आपल्या बघण्यामध्ये चूक होते आणि आपण सहज भुकेच्या मारी किंवा आपल्याला अर्जंट काही गोष्टी असतात, जायचं इमर्जन्सी मध्ये वगैरे आपल्याला कुठे जायचं असतं, आपल्याला घरी जेवण बनवता नाहीये, त्याच्यामुळे आपण पटकन कुठेही जिकडे मिळेल तिकडे आपण तसं खाऊन टाकतो. पण तसं खरंच करायला नकोय. कारण जी माझ्यावर परिस्थिती होती ना 2 दिवसापूर्वी, ते म्हणजे मी सांगू नाही शकत. माझ्या पूर्ण चेस्ट पासून पूर्ण पोटापर्यंतचा सगळा भाग अगदी रिकामा झाल्यासारखा वाटत होता. असं वाटत होतं की काहीच नाहीये पोटात, म्हणजे असं बोलतो ना पोटातला एक म्हणजे शरीरातला एक भागच नाहीये, तसं झालेलं पूर्ण. कारण मी कधी अशी सिरियस कधीच होत नाही एवढं.
पण जे झालं ते खूप विचित्र आणि त्या दिवशी लगेच अचानक रात्री 1 वाजता ऍडमिट केलं आम्ही इकडच्याच हॉस्पिटलमध्ये, हायवेला हॉस्पिटल तिकडे, आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट केली त्यांनी. सतत लूज मोशन, सतत वॉमिटिंग आणि सतत ऍसिडिटीचा खूप जास्त मोठा परिणाम असं सगळं झालं होतं. तर मग ते तात्पुरतं ठीक झालं तिकडे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिकडे. पण तिथून पण आमचा जास्त ट्रस्ट आहे आमच्या फॅमिली डॉक्टरांवर, आणि फॅमिली डॉक्टर हे रात्रीच अवेलेबल नसतात कारण त्यांचं क्लिनिक आहे. त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी तिथून डिस्चार्ज घेतल्यानंतर आम्ही मग फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला परत सलाईन लावली, इंजेक्शन दिलं एक, आणि त्याच्यानंतर मग 2 रिपीट, मला वाटतं 1 डेला त्यांनी 1 सलाईन लावली आणि 2nd डे पुन्हा सलाईन लावली. त्याच्यातून इंजेक्शन्स टाकले आणि तेव्हा मला कुठे आता बरं वाटतंय. पण तरी आता किंचित असं वाटतंय की हा थोडंसं असं हलकं रिकामं किंवा थोडंसं असं नाजूक थोडंसं असं वाटतंय. बट ठीक आहे. आणि सिटी स्कॅन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, पण डॉक्टर बोलले सध्या काहीच गरज नाहीये, तुला ठीक वाटतंय तर मग ते कव्हर होऊन जाईल. तर सलाईन वगैरे लावून आणि सगळीकडे प्रीक वगैरे करून हात लिटरली थोडे थोडे सुजले, पेन पण होतंय. बट ठीक आहे, आता मी छान आहे. तर मग असं सगळं होतं, कारण आजारी पडणं घरात हे ना मग सगळ्यांनाच त्रासदायक होतं. आणि घरी कसं आहे की आता सगळं थोडंसं मला बघावं लागतं जेवणाचं वगैरे. तर 2 दिवस जेवणाचं पण मम्मीला सगळं करावं लागेल, जेवण वगैरे. मम्मी लिटरली कामावर येऊन मग जेवण वगैरे सगळं करण्याचं मम्मीचीच खूप धावपळ झाली, आणि त्यात मम्मीची पण थोडीशी तब्येत इव्हन बिघडली सुद्धा. जे सहन करते ना, मला काय म्हणते माहितीये का, एवढी सांगते, मला म्हणते की मी अजून खाणार म्हणून. म्हणजे मी कधी काय बोललीस तू? मी कधी बोललेली? तू बोललीस मला की तसं काय नाही, तरी पण मी खाणारच. मी अगोदर पण बाहेरचं खाल्लेलं आहे बाळा, मी अगोदर पण बाहेरचं खाल्लेलं आहे, पण मला एवढा त्रास कधी नव्हता आला. त्या चपातीमुळे मला त्रास झाला, त्याच्यामध्ये लिटरली दोरे होते. आता मी काय बोलू? मी आता जाईन ना जेव्हा त्या चपातीवालीकडे, म्हणजे तिचं दुकानच बंद करून, चपातीवालीकडे जाऊन तिचं दुकानच बंद करून येईल. आणि असं पण हे बघ, आपण आहे ना इतरांसारखे नाही की प्रत्येक वीकला जाऊन बाहेरचं खाणं, किंवा आपल्या घरी सगळ्यांना माहितीये की आपण बाहेरचं कधी खात नाही. वन्स इन ए ब्लू म्हणून कधी एक टेस्ट झाली तरच. आमची महिन्याला एक पार्टी ठरलेली असते. सोडून दिलं सगळं. मम्मी बापरे, मम्मी एवढं पथ्य तर मेडिकलवाला विचारत होता, मम्मी नाही आती क्या अभी? मेडिकल मध्ये ना आपण औषध, आमचं फॅमिली डॉक्टर तिकडे मेडिकल आहे. मम्मी नहीं आती क्या अभी? तो अभी बोलो नहीं, अभी वो उसने मतलब क्या शिक्कामोर्तब करके लिया है खुद पे कि वो मानेगी नहीं अभी. आणि मम्मीचं ते इन्फेक्शन वगैरे झालं असून मम्मी पाणी इतकं पिते कंटिन्युअसली. त्याच्यानंतर जेवणामध्ये पण काय बाहेरचं खात नाही अजिबात, घरातच. आता 4 दिवस माझी तब्येत खूप जास्त होती तेव्हा मम्मी सकाळी स्वतः उठून स्वतःचं टिफिन करून स्वतः घेऊन जायची. सो बापरे, हॅट्स ऑफ आहे मम्मीला. सला काही पण त्रास होतो. अगं पहिल्यांदाच घेतली मम्मी, आम्हाला थोडी माहिती होतं. उघडून बघते त्याच्यात दोरा निघाला. अरे दीदीने टिफिन दिला होता, तर दीदीला लेट झालं, तर दीदीने भाजीच बनवून दिली. दीदीने सांगितलेलं, मी बोललो ताईला पाव घे म्हणून, तर ताई बोलली पाव काय खायचा. मग ताईने आणल्या डिगभर 8 चपात्या, ते करून टाकलं काम सगळं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये ताई सोबत. कधी मी एकटा, कधी दीदी सोबत, आया सोबत. मिक्स आपले सगळे मिक्स लाईफस्टाईल व्हिडिओज असणार आहेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.